नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं तुम्ही दुधी भोपळा बघत असाल तर शक्यतो दुधी भोपळा बघितल्यानंतर सगळेजण असे बरेच जण असे नाक मुरडतात. म्हणजे प्रत्येकालाच दुधी भोपळा आवडत नाही, तसाच मलासुद्धा आवडत नाही. पण आज मी या दुधी भोपळ्याचं कालवण वगैरे नाही बनवणार, तर याचा बनवणार आहे मी हलवा. तर अशा पद्धतीने हलवा जर बनवला तर अगदी ज्यांना हा दुधी भोपळा आवडत नाही ते सुद्धा आवडीने हा भोपळा म्हणजे ज्यावेळेस आपण याचा हलवा बनवतो त्यावेळेस ते आवडीने असे खातील. तर हे बघा, इथं मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे हलवा बनवण्यासाठी. थोडंसं तूप घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे. थोडीशी वेलची पूडसुद्धा मी घेतलेली आहे, ती आपल्याला नंतर वापरायची आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा, हे अशा पद्धतीचं साल काढायचं जे असं बटाट्याचं वगैरे, तर ते मी घेतलेलं आहे आणि आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे. तर हे बघा, दुधी भोपळ्याची साल मी काढून घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याचे मी 3 पार्ट करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने हे मी कट करून घेते. वरची बाजूसुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. म्हणजे हा जो पांढरा भाग आहे तो आपल्याला घ्यायचा नाही हलवा बनवताना. तर हे बघा, अशा पद्धतीने हे मी पांढरं जे आहे ते बाजूला काढून घेतलेलं आहे, कारण की याच्यामध्ये बिया वगैरे असतात. हे असं कट करून घ्यायचं आहे बाजूने आणि मध्ये जो पांढरा पोर्शन राहतो तो आपल्याला वापरायचा नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने हे मी काढून घेते बाजूला. तर आता आपल्याला हे जे आपण कट करून घेतलेला भोपळा आहे तो खिसून घ्यायचा आहे. तर अगदी पटकन हा भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा आहे, कारण की हा लगेच असं काळा पडतो. तो काळा वगैरे पडू नये यासाठी पटकन भोपळा खिसून घ्यायचा आणि लगेच आपल्याला पुढची रेसिपीसुद्धा बनवायला घ्यायची आहे. तर हे बघा, मी खिसणीने छान असा हा भोपळा जो आहे दुधी भोपळा तो खिसून घेते. तर मी भोपळा खिसते तोपर्यंत मी कढईसुद्धा गरम करायला ठेवलेली आहे. तर मी कढई गरम करून घेतलेली आहे. हे बघा, हा दुधी भोपळा जो आहे तो मी खिसून सुद्धा घेतलेला आहे. सुरुवातीला आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तूप आणि आता हा जो आपण खिसलेला भोपळा आहे तो मी या तुपामध्ये टाकून घेते. तर ज्याला दुधी भोपळा आवडत नाही त्यांनी सुद्धा ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचा हलवा बनवतो त्यावेळेस अगदी आवडीने हा हलवा खातील. इतका छान हा दुधी भोपळ्याचा हलवा तयार होतो. तर हे बघा, हे मी तुपामध्ये भाजून घेते सुरुवातीला. तर तुपामध्येच आपल्याला हा जो आपण दुधी भोपळा खिसून घेतलेला आहे तो छान असा मी एक 3-4 मिनिटे भाजून घेते. तर एक 3-4 मिनिटे हा जो भोपळा आहे तो मी छान असा तुपामध्ये भाजून घेतलेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे दूध. तर हे आपल्याला छान असं दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे. अगदी मऊ होईपर्यंत हा जो दुधी आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे छान असा.
तर हे बघा, छान असं दूध टाकून सुरुवातीला हा किसलेला जो दुधी भोपळा आहे तो मी छान असा शिजवून घेतलेला आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे साखर. तर साखरेचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर हे छान असं आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे. तर साखर जशी विरघळेल तसं हा हलवा सुद्धा थोडासा पातळ होतो आणि जसजशी ती साखर शिजेल तसं तो परत घट्ट व्हायला लागतो. तर हे बघा, साखर सुद्धा आपण याच्यामध्ये टाकलेली आहे हलव्यामध्ये आणि ती छान अशी शिजवून घेतोय. आता मी परत याच्यामध्ये थोडंसं तूप टाकते आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडेसे बदाम मी घेतलेले आहेत बारीक असे उभे कट करून, तर ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकते आणि थोडेसे बदाम मी कट करून घेतलेले आहेत ते वरून आपल्याला टाकायचे आहेत. हे छान असं आपल्याला घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी वेलची पूड मी याच्यामध्ये टाकते. तर कोणता पण आपण गोड पदार्थ ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस वेलची पूड घातल्यामुळं त्या पदार्थाला आणखीन छान टेस्ट येते. तर हे बघा, मी छान असं हे शिजवून घेते. तर हे बघा, हा हलवा जो आहे तो छान असा शिजत आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडासा खायचा रंग हिरव्या कलरचा. ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी सुद्धा चालतो, पण हलवा दिसायला आणखीन छान होतो यासाठी मी थोडासा हा कलर घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे दूध. तर अगदी थोडासा रंग मी घेतलेला आहे आणि हे असं एका छोट्या चमच्याने मी हा रंग दुधामध्ये मिक्स करून घेते. तर अगदी छान असा रंग येतो हलव्याला अशा प्रकारे जर याच्यामध्ये खायचा रंग टाकला तर. तुम्हाला नसेल टाकायचा, नाही टाकला तरी चालेल. मी थोडासा टाकणार आहे रंग याच्यामध्ये आणि हे आपल्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अतिशय छान असा रंग याचा दिसतोय, तुम्ही बघू शकता. अगदी थोडासा रंग मी टाकलेला आहे याच्यामध्ये, खूप जास्त नाही टाकलेला, तरी सुद्धा याचा रंग तुम्ही बघू शकताय. तर 1-2-3 मिनिटे परत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे हलव्याला. तर हे बघा, छान असा हलवा शिजलेला आहे. आता मी गॅस बंद करून घेते. तर हे बघा, तयार आहे छान असा दुधी भोपळ्याचा हलवा. अतिशय अप्रतिम असा दिसायला हा दिसतोय हलवा, पण खायला सुद्धा तितकाच छान. अगदी तुम्हाला दुधी भोपळा आवडत नसेल तरी हा हलवा तुम्ही आवडीनं खाल. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.